राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। त्यात महायुतीत आता 3 पक्षांमध्ये जागांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। प्रत्येक जण आपल्याला जास्त जागा मिळाव्यात यासाठी जोरदार फिल्डिंग लावतोय। मात्र सर्वात जास्त जागा या भाजपच्या पारड्यात जाणार आहेत का हे स्पष्ट आहे। यावरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटात नाराजीची लाट येण्याची शक्यता आहे। तसेच गेल्या वेळी डावलले गेलेल्या निष्ठावंतांना यावेळी तरी संधी मिळणार की यावेळीही सतरंजा उचलण्याची वेळ येणार हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे। महायुतीतील संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। हा फॉर्म्युला काय असेल आणि कुणाचं जिंकण्याचं काय गणित असेल पाहूया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित झाला असून या अंतर्गत भारतीय जनता पक्षाला 12, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2 जागा मिळण्याची दाट शक्यता आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर करताच महायुतीमधील अंतर्गत राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला। या निवडणुकीचे मतदान 18 जून 2026 रोजी पार पडणार असून 22 जून 2026 रोजी मतमोजणी होणार आहे। निवडणूक जाहीर झाल्यापासूनच जागा वाटपावरून महायुतीत मोठी रस्सीखेच सुरू झाली होती। मात्र प्राथमिक स्तरांवर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संख्याबळाच्या आधारावर हा 12-3-2 असा जागांचा ताळमेळ बसवण्यात आलाय। राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये प्रत्येक जागेवर हक्क सांगण्यासाठी अंतर्गत पातळीवर रणनीती आखली जात होती। विशेषतः कोकण आणि पुणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांवरून मित्र पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी उघड चढाओढ पाहायला मिळत होती। या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी आणि मित्र पक्षांमधील समन्वय टिकून ठेवण्यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रत्येक पक्षाच्या प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाचा सखोल आढावा घेण्यात आला। ज्या ठिकाणी ज्या पक्षाचं संख्याबळ किंवा मतदार जास्त आहेत ती जागा त्याच पक्षाला दिली जावी या मूळ तत्वावर सर्व नेत्यांचं एकमत झालं। या सर्वसाधारण सूत्रानुसार भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पष्ट बहुमत किंवा प्रभावी संख्याबळ असल्यानं त्यांच्या वाट्याला 12 जागा येण्याचे संकेत मिळाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 3 जागांवर समाधान मानावं लागू शकतं, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात 2 जागा पडण्याची शक्यता आहे। या प्राथमिक सूत्रांमुळे महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचं वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। असं असलं तरी काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये स्थानिक राजकीय अपरिहार्यता आणि उमेदवारांची वैयक्तिक ताकद लक्षात घेऊन जागांची अदलाबदल करण्याची जागाही या फॉर्म्युलामध्ये ठेवण्यात आली आहे। जागा वाटपाची ही प्राथमिक चर्चा समोर आल्यानंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांनी आपापल्या कोट्यातील उमेदवारांची निवड करण्यासाठी अंतर्गत समित्या आणि प्रमुख नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे। उमेदवारांची निवड करताना केवळ पक्षाशी असलेली निष्ठा न पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांना आकर्षित करण्याची क्षमता आणि निवडून येण्याची शक्यता या निकषांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाते। भाजपच्या गोटातून आधीच चाचपणी सुरू झाली असून केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीनं अंतिम नावांवर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही आपापल्या पारंपरिक आणि मजबूत मतदारसंघांवर पकड मजबूत ठेवण्यासाठी तगडे उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीसमोर जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासोबतच विरोधकांच्या महाविकास आघाडीचं आव्हान मोडीत काढण्याचं मोठं उद्दिष्ट आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील गटतट आणि अंतर्गत नाराजीचा फटका बसू नये म्हणून महायुतीचे नेते अत्यंत सावध पावलं टाकतात। सूत्रांच्या माहितीनुसार हा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असला आगामी उच्चस्तरीय बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल आणि त्यानंतरच अधिकृत घोषणा केली जाईल। तोपर्यंत जागांच्या अदलाबदलीवरून अंतर्गत चर्चा आणि वाटाघाटींचं सत्र पुढील काही दिवस असंच सुरू राहण्याची चिन्ह आहेत। गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये तसेच अलीकडे झालेल्या विधान परिषद निवडणुकीत तिकीट नाकारल्यामुळे किंवा राजकीय समीकरणामुळे बाजूला पडलेल्या महायुतीतील नाराज नेत्यांना या विधान परिषद निवडणुकीत संधी मिळणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वानं यावेळी नाराजांची मनधरणी करण्यासाठी आणि पक्षांतर्गत बंडाळी रोखण्यासाठी या जागेचा हुकुमी एक्का म्हणून वापर करण्याचं ठरवलंय। विशेषतः ज्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या आदेशाचा मान राखून गेल्या वेळी माघार घेतली होती किंवा अपक्ष उमेदवारी मागे घेतली होती अशा नेत्यांची नावं प्राधान्याने विचारात घेतली जातील। महायुतीमधील जागा वाटपाच्या प्राथमिक सूत्रानुसार भाजपच्या कोट्यातील 12 जागांपैकी काही जागांवर अशा नाराज आणि निष्ठावान नेत्यांचं पुनर्वसन केलं जाण्याची दाट शक्यता आहे। उमेदवारी देताना केवळ नाराजी दूर करणं हा एकमेव निकष नसून संबंधित नेत्याची स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांवर असलेली पकड आणि आगामी काळातील राजकीय उपयुक्तताही तपासली जाते।
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिघही आपापल्या पक्षातील असंतुष्ट गटाला शांत करण्यासाठी या निवडणुकीचा समतोल मार्ग म्हणून वापर करतात। मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या जागांवर गेल्या वेळी डावलल्या गेलेल्या बड्या चेहऱ्यांना संधी देऊन पक्षात निर्माण झालेली अंतर्गत धुसफूस संपवण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे। त्यामुळे या निवडणुकीत जुन्या आणि नाराज नेत्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणून महायुती आपली अंतर्गत ताकद अधिक मजबूत करताना दिसेल, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। आता आगामी काळातील चित्र नेमकं कसं राहील याचं उत्तर येणारे दिवसच देतील। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।